नमस्कार मित्रांनो, आपले एक दर्शक प्रेक्षक आहेत. बऱ्याच दिवसापासून त्यांचं माझं संभाषण सुरू आहे. आता त्यांनी वेळोवेळी सदस्य नोंदणी अद्ययावत देखील केलेली आहे, पण त्यांच्या प्रश्नाला सामोरं जाणं आता तरी तर्कसंगत वाटत नाही आहे. आत्तापर्यंतचा आमचा समजा दोघांचा हा चॅट बोर्डवरचा वृत्तांत एवढ्यात आता. तर माझं त्यांना विनंती आहे की नेमकं जे काय आहे ते कमेंटमध्ये विचारा, कारण प्रश्न सगळ्यांनाच पडायला हवा. कारण हे काम पुन्हा एकट्यासाठी नसून हे सार्वजनिक आहे आणि लोकसहभाग जेवढा वाढेल, जनजागृती जेवढी जास्त होईल, तेवढंच प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचं काम तळागाळापर्यंत पोहोचेल. आता यांना मी म्हणतोय की तिथं व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा, ते आता ह्याच्यावरतीच विचारतात. मी बऱ्यापैकी सगळ्यांना व्यक्तिगत ओळखतो. फक्त काय आहे की सहज साध्य होणं, एखाद्याला गृहीत धरणं, या आशयाने सध्या जे काही चालू आहे. नवीन जो नाशिक ते अक्कलकोट आत्ता जो पॅकेज घोषित झालेला आहे, त्यामध्ये पॅकेज 1मध्ये आणि पॅकेज 2मध्ये कोणाला काय मिळालं आणि कोणाचं काय शेरावून घेण्यात आलं, तर ही फार मोठी साखळी आहे. यामध्ये चर्चा घडणे गरजेचं आहे. मी नेहमी म्हणत असतो, मलाच मिळावं हा झाला स्वार्थ पाशवी आणि सगळ्यांबरोबर मला देखील मिळावं हा झाला मानवधर्म. धन्यवाद.